नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापूर सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठ, मुख्य न्यायमूर्तींनी दिला विश्वास, तरुण वकिलांना संधी. उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे काम चांगले सुरू आहे. या सर्किट बेंचचे खंडपीठात रूपांतर होण्यासाठी हालचाली सुरू असून लवकरच सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी आज व्यक्त केले. बार असोसिएशन तर्फे सर्किट बेंच मधील सभागृहात आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. चंद्रशेखर यांनी सायंकाळी सर्किट बेंचच्या साठी शेंडा पार्क येथील नियोजित जागेची पाहणी केली. श्री चंद्रशेखर 2 दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांचे सकाळी 10च्या सुमारास सर्किट बेंच इमारतीत आगमन झाले. त्यांच्या हस्ते नव्या कोर्ट रूमच्या कोनशिलाचे अनावरण करण्यात आलं. यावेळी सर्किट बेंचचे न्यायमूर्ती आणि बार असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. यावेळी डिव्हिजन बेंचचे न्यायमूर्ती माधव जामदार, न्यायमूर्ती A.L. पानसरे, न्यायमूर्ती प्रवीण पाटील, न्यायमूर्ती सचिन देशमुख, न्यायमूर्ती रणजित भोसले, मुंबई उच्च न्यायालयाचे महाधिवक्ता मिलिंद साठे, सहाय्यक महाधिवक्ता अनिल सिंग, मुख्य सरकारी वकील शिशिर हिरे, नेहा भिडे, सरकारी वकील पंकज देवकर, श्रीराम चौधरी, नितीन पाटील, विकास माळी, बार असोसिएशनचे प्रतिनिधी तेजपाल इंगळे, श्रीकृष्ण गणबावले, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष V.R. पाटील, माजी अध्यक्ष शिवाजीराव राणे, संतोष शहा, अजित मोहिते, राजेंद्र मंडलिक, मुकुंद मोरे पाटील आदी उपस्थित होते. ॲडव्होकेट प्रियांका राणे पाटील यांनी सूत्रसंचालन केलं. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.